मी प्रॉब्लेम रीड करतो. तुमच्याकडे सगळ्यांकडे प्रॉब्लेम होताच. कदाचित आपण हा शेवटचा प्रॉब्लेम घेऊ आणि त्याच्यानंतर नवीन टॉपिक चालू करू. अ कंपनी लिमिटेड ए दिलेले कंपनीचं नावच दिलेलं आहे ए कंपनी लिमिटेड फॉर्म टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस. माझा आवाज वगैरे येतोय ना? हो सर. A company limited formed to take over the running business with the effect from 1st April 2019. 1 एप्रिल 2019 पासून बिझनेस घेतलेला आहे ए लिमिटेडने. द कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड. कंपनी इनकॉर्पोरेटेड झालेली आहे 1 ऑगस्ट 2019, 1 ऑगस्ट 2019 ला. अँड द सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस वॉज रिसिव्ड ऑन 1 ऑक्टोबर 2019. आणि त्यांना व्यवसाय चालू करण्याचा दाखला केव्हा मिळालेला आहे तर 1 ऑक्टोबर 2019 ला. द फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हॅज बीन प्रिपेअर्ड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 ला त्यांचं काय झालेलं वर्ष संपलेलं आहे. आपल्याला ज्या तारखा महत्वाच्या आहेत ती म्हणजे ही इयर एंडेडची तारीख एक महत्वाची आहे. त्याच्यानंतर त्यांनी कोणाचा बिझनेस घेतला तर रनिंग बिझनेस घेतला आणि केव्हापासून घेतला 1 एप्रिल 2019 पासून. आणि कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड केव्हा झालेली आहे तर 1 ऑगस्टला. म्हणजे ही एक तारीख महत्वाची आहे. हे जे रिसिव्ड झालेले सर्टिफिकेट 1 ऑक्टोबर 2019 ला हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. त्याप्रमाणे खाली दिलेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पहा 31 मार्च 2020 चं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस आपण पाहू की विदाउट एनी ऍडजस्टमेंट ते कोणत्या रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार ते. सॅलरी आपण डिस्ट्रीब्यूट करणार टाइम रेशो मध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशोज. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशो. ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो. सन्ड्री एक्सपेन्सेस टाइम. रेंट टाइम. इलेक्ट्रिसिटी टाइम. डायरेक्टर फीज पोस्ट. बॅड डेट्स सेल्स रेशो. कमिशन सेल्स रेशो. ऑडिट फीज डायरेक्ट आपण लिहिणार पोस्ट इन कॉर्पोरेशनला. डिबेंचर इंटरेस्ट सुद्धा पोस्ट इन कॉर्पोरेशनला. इंटरेस्ट पेड टू वेंडर्स ह्याला आपण प्री इनकॉर्पोरेशन म्हणणार. जर ऍडजस्टमेंट असेल तर त्याप्रमाणे करणार. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस सेल्स रेशो. डेप्रिशिएशन टाइम रेशो. आणि नेट प्रॉफिटच आपल्याला पाहायचं आहे नक्की कशामध्ये तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. प्रीला किती असेल आणि पोस्टला किती असेल. ग्रॉस प्रॉफिट नेहमीप्रमाणे सेल्स रेशो. अशा प्रकारे आपण विदाउट एनी ऍडजस्टमेंट हे जे काही एक्सपेन्सेस होते ते एक्सपेन्सेस पाहिले आणि इन्कम पाहिलं. आता 1 नंबरचे ऍडजस्टमेंट पाहू. ऍडजस्टमेंट मध्ये जर काही या एक्सपेन्सेस वरती ऍडजस्टमेंट असेल तर ऍडजस्टमेंट मध्ये जसं सांगितलंय त्याप्रमाणे करायचं. इथलचं टाइम रेशो आणि सेल्स रेशो सोडून द्यायचे त्यावेळेस. तर पहिले 1 नंबरचे ऍडजस्टमेंट पहा. द टर्न ओव्हर द होल पिरियड इज ₹1,12,000 of which ₹28,000 related to the period from 1st April 2019 to 1st August 2019. काय सांगितलेलं आहे पूर्ण वर्षाची सेल्स ही किती आहे 1,12,000 रुपये आहे. या 1,12,000 पैकी ऑफ विच ₹28,000 त्या 1,12,000 पैकी 28,000 रिलेटेड द पिरियड फ्रॉम 1st एप्रिल 2019 टू 1st ऑगस्ट 2019. 1 ऑगस्ट 2019 पासून 1 एप्रिल 2019 पासून ते 1 ऑगस्ट 2019 पर्यंतचे 28,000 आहे. पहा आता इथे इनकॉर्पोरेटेड झालेली जी तारीख दिलेली आहे ती 1 ऑगस्ट 2019 आहे आणि त्यांनी बिझनेस घेतलेला आहे 1 एप्रिल 2019 पासून. म्हणजेच 1 एप्रिल ते कंपनी स्थापनेपर्यंतची जी सेल्स आहे ती किती आहे 28,000 आहे. 1,12,000 पैकी 28,000 प्री इनकॉर्पोरेशनचे आहे आणि मग राहिलेले किती राहतील तर 84,000 राहतील. ते कधीचे आहेत तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत. कंपनी स्थापन झाल्यानंतरचे आहेत 84,000 रुपये. त्याप्रमाणे आपण सेल्स रेशो काढून घेऊ. नेक्स्ट 2 नंबरचे ऍडजस्टमेंट. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग
रेंटवरची ऍडजस्टमेंट आहे म्हणून रेंटला एक स्टार करून घ्या. हे 6,600च्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वॉज पेड ॲट ₹500 पर मंथ अप टू 30 सप्टेंबर 2019. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हे रेंट किती होतं? तर ₹500 महिना होतं 30 सप्टेंबर पर्यंत. अँड देअर आफ्टर, त्याच्यानंतर म्हणजे 30 सप्टेंबरच्या नंतर कोणता महिना आला? ऑक्टोबर पासून. 1 ऑक्टोबर पासून रेंट काय झालं? वाढलं बाय ₹100. ऑक्टोबर पासून ते रेंट किती झालं? ₹600 झालं. मग आपल्याला काय करावं लागेल? महिने लिहून घ्यायचे. कुठपासून? एक तर एप्रिल पासून महिने चालू करायचे, कारण त्यांचं वर्ष त्यांनी जे बिझनेस घेतलेला तो 1 एप्रिल पासून घेतलेला आहे. एप्रिल पासून पार मार्च पर्यंत सगळे महिने लिहायचे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ₹500, एप्रिलला 500, मग नंतर मेला, जूनला, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत 500 आणि त्याच्यानंतर किती झाले ते 600. आणि मग पाहायचं आपण कंपनी केव्हा स्थापन झाली? तर कंपनी स्थापन झाली 1 ऑगस्टला. मग 1 ऑगस्ट पर्यंत म्हणजे जुलै पर्यंत किती होतात त्याप्रमाणे ते प्रीला दाखवायचे आणि राहिलेले पोस्ट दाखवायचे. त्याप्रमाणे आपण ऍडजस्टमेंट करू. अशी 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिशिएशन इन्क्लूड, डेप्रिशिएशन वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून डेप्रिशिएशनला एक स्टार करा. हे 2400च्या बाबतीत काय सांगितलेलं आहे पहा. डेप्रिशिएशन इन्क्लूड्स ₹150 फ्रॉम द ऍसेट रिक्वायर्ड. रिक्वायर्डच्या ठिकाणी एक्वायर्ड करा. एक्वायर्ड इथं एक्वायर्ड म्हणा, रिक्वायर्ड नाही ते एक्वायर्ड होतं, चुकून रिक्वायर्ड झाले. एक्वायर्ड इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. काय सांगितलेलं आहे? तर ₹150 जे आहेत ना ते एक अशी ऍसेट होती आपण की जी कधी खरेदी केलेली आहे? पोस्ट इन कॉर्पोरेशन मध्ये खरेदी केलेली, पोस्ट इन कॉर्पोरेशनच्या पिरियड मध्ये, म्हणजे 1 ऑगस्ट नंतर खरेदी केलेली असेल. कधी केली ती तारीख दिलेली नाही, फक्त आपल्याला काय सांगितलेलं आहे? पोस्ट इन कॉर्पोरेशन आहे, आफ्टर इन कॉर्पोरेशन आहे. तेव्हाचे किती आहेत? ₹150. तेव्हाचे ₹150 आहेत. म्हणजे हे कुठे जाणार आहेत? तर एक बघा, मी इथं तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट आपण इथं करू. हे ₹2400 होते 2400 मधून हे 150 वजा करायचे, कारण हे काय आहेत? पोस्ट इन कॉर्पोरेशनचे आहेत. हे कुठे दाखवणार आपण? पोस्ट इन कॉर्पोरेशनला दाखवणार. 2400 मधून 150 गेले, किती राहतात? 2250. 2250. हे कुठे दाखवणार आपण? याचं काय करणार? चला बोला. ते प्री मध्ये. प्री मध्ये दाखवलं की तुम्ही इथं चुकणार. कारण का चुकणार? कारण एक ऍसेट नंतर घेतलेली, पण जी पहिल्यांदा ऍसेट घेतलेली ती तर वर्षभर वापरली ना. म्हणून हे जे 2250 राहतात ना, हे कशात डिस्ट्रीब्यूट करायचे? तर हे डिस्ट्रीब्यूट करायचे जो आपण करतो तो म्हणजे टाइम रेशो मध्ये. कोणत्या रेशो मध्ये? टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. प्रीला यातले काही जातील, इकडे प्रीला जातील आणि इकडे पोस्टला जातील. जेव्हा आपण टाइम रेशो काढू तेव्हा त्याप्रमाणे काय करावं लागते ना आपल्याला? 2250 इकडे प्रीला जे येतील ते दाखवायचे आणि पोस्टला जे येतील ते दाखवायचे. मग हे पोस्टचे आणि हे पोस्टचे दोन्ही मिळून पोस्टला दाखवायचे. कळलं का? इथे जेवढे येतील ते आणि हे आधीचे ₹150 असे दोन्ही मिळून पोस्टला दाखवायचे. आणि इथे प्रीचे जे असतील या 2250 पैकी ते प्रीला दाखवायचे. अशा प्रकारे तिसरी ऍडजस्टमेंट करावी लागेल. याच्या आधी ही ऍडजस्टमेंट झालेली होती, याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाहीये. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, कारण हा टॉपिक नवीन आहे. आणि नवीन आहे म्हणजे तुमच्यासाठी तर नवीन आहेच, पण विद्यापीठाने कदाचित हाच प्रॉब्लेम विचारला तर. म्हणून काय करायचं? जे काही रोज होतंय ते पाहायचं, त्याच्या ऍडजस्टमेंट समजून घ्यायच्या. आणि मी तुम्हाला प्रॉब्लेम आधीच पाठवतो, त्यामुळे काय करायचं की जर एखादी ऍडजस्टमेंट समजत नसेल तर याच्या आधी झाली का ती ऍडजस्टमेंट ती पाहिजे आणि मग बघायचं की आपल्याला येते का. जर नसेल येत तर ती समजायचं नवीन ऍडजस्टमेंट आहे, मग मी ती लेक्चरच्या वेळेस तर सांगतोच. अशा ऍडजस्टमेंट काही ज्या ज्या नवीन ऍडजस्टमेंट असतील त्याला IMP म्हणून वहीमध्ये लिहून ठेवा. नेक्स्ट, शेवटची. परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्ज बाय कंपनी ऑन 30 सप्टेंबर 2019.
बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. पहा, आपली कंपनी इनकॉर्पोरेट झालेली 1 ऑगस्टला इनकॉर्पोरेट झालेली आहे आणि परचेस कन्सिडरेशन जे दिलेलं आहे ते केव्हा दिलेलं आहे तर 30 सप्टेंबरला. ही ऍडजस्टमेंट कोणत्या आयटम वरची आहे तर इंटरेस्ट पेड टू वेंडर्स वरची आहे. जर अशी ऍडजस्टमेंट दिली तर ती इंटरेस्ट पेड टू वेंडर्स वरची असते. काय करायचं ही जर अशा प्रकारची ऍडजस्टमेंट दिली तर सुरुवातीपासून जिथनं बिझनेस घेतला त्या तारखेपासून म्हणजे या 1 एप्रिल पासून जे त्यांनी दिलेलं आहे किती 30 सप्टेंबर पर्यंत महिने काउंट करायचे. म्हणजेच एप्रिल पूर्ण, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर किती महिने होतात तर 6 महिने होतात. 30 सप्टेंबर आहे म्हणून सप्टेंबर पण महिना घ्यायचा. किती आहे ते दिलेलं आहे 1050. पहा आता कसं काढायचं, एका महिन्याचं काढायचं. 1050 भागिले किती महिने दिले आपण ते 6 महिने दिलेले. 6 महिने कशाले कळलं का एप्रिल पूर्ण, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची 30 तारीख आहे म्हणून 30 तो सप्टेंबर पण धरायचा 6 महिने आणि मग हा भागाकार करायचा. करा बरं भागाकार किती येतो पहा. 175 बरोबर आहे का? हो सर. 175 आणि मग प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती महिने होते तर आता आपण महिने काउंट करून बघू. कंपनी स्थापन केव्हा झाली 1 ऑगस्टला. कधीपासून घेतला 1 एप्रिल पासून घेतला. एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 महिने काय आहेत 4 महिने प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत. लक्षात घ्या प्री इनकॉर्पोरेशनचे किती महिने आहेत तर 4 महिने आहेत. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये या ऍडजस्टमेंट पुरते ऑगस्ट आणि सप्टेंबर किती महिने आहेत 2 महिने आहेत. मग काय करायचं 175 गुणिले 4 करायचं. 175 गुणिले 4 जर केलं 700 येतं का? हो सर. हो. ओके 700 प्री इनकॉर्पोरेशनला येतील आणि इथे 175 गुणिले 2 कारण हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे 2 किती येतं ते 350. छान. आणि असे मिळून दोन्ही किती आहेत तर 1050. त्यांनी जेवढं दिलंय तेवढंच येतं का एकदा कन्फर्म करून बघायचं. त्यांनी जेवढं दिलंय तेवढंच येतं 1050. म्हणून या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आपण कसे दाखवणार तर इंटरेस्ट पेड टू वेंडर्स हे 700 रुपये प्रीला दाखवणार आणि 350 रुपये कुठे दाखवणार तर पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार. किंवा काही जण असं पण करू शकतील की 4 महिने प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 2 महिने आहेत आणि जर यांचा रेशो काढला तर यांचा रेशो किती येतो 2:1. मग 2:1 मध्ये किती हजार डिस्ट्रीब्यूट करायचे 1050. जर तसं जरी केलं तरी एवढंच येतं 700 प्रीला येतील आणि इकडं पोस्टला येतील 350. कसंही करा जसं तुम्हाला समजेल असं मी दोन्ही प्रकारे सांगितलेलं आहे. सगळ्यांना मी प्रॉब्लेम सांगितलेला आहे. आता आपण काय करू रेशो काढू. फर्स्ट रेशो टाइम रेशो. पहा आपण टाइम रेशो काढूयात. कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. आणि आपण काय करतो टाइम रेशो काढण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा डेट लिहून घेतो. कोणती डेट टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम केव्हापासून बिझनेस घेतला ती डेट 1 एप्रिल 2019 1 एप्रिल 2019. डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2019 आणि शेवटची तारीख असते ती म्हणजे इयर एंड डेटची 31 मार्च 2020. आपण या ठिकाणी जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ती तारीख घेतलेली नाही. का घेतली नाही कारण त्याचा आपण विचार करत नाही म्हणून ती घेतलेली नाही. अशा प्रकारे या 3 तारखा लिहून घेतल्या. केव्हा घेतल्या बिझनेस 1 एप्रिलला आणि केव्हा संपला 31 मार्चला. त्याप्रमाणे आपण एक लाईन आखून घेतो आणि ह्या 2 तारखा लिहून घेतो. फर्स्टला 1 एप्रिल जेव्हा घेतला तेव्हा आणि केव्हा वर्ष संपलं ते आणि या 2 तारखेच्या मध्ये म्हणजेच 1 ऑगस्टला बिझनेस
इनकॉर्पोरेटेड झालेला आहे, कंपनी अस्तित्वात आलेली आहे. ती तारीख इथं लिहून घेतो, 1 ऑगस्ट. आता हा जो पोर्शन आहे 1 एप्रिल पासून 1 ऑगस्ट पर्यंतचा, हा काय आहे, प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे. तो किती महिने आहे, तर मगाशीच आपण महिने काउंट केले होते, 4 महिने. तो आहे प्री इनकॉर्पोरेशनचा. आणि 1 ऑगस्ट ते 31 मार्च पर्यंतचा जो पोर्शन आहे तो आहे 8 महिने, तो आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा. याला म्हणू आपण प्री इनकॉर्पोरेशन आणि याला म्हणू पोस्ट इनकॉर्पोरेशन. अशा प्रकारे आपला रेशो येईल 4 म्हणजे 4चा 8 काढल्यानंतर 1:2. किती रेशो येईल, 1:2. वर्किंग नोट झाली का सगळ्यांची? हो सर. हो सर. नेक्स्ट सेल्स रेशो करू. सेल्स रेशो एकदम सोपा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहा कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. हे जे वर्किंग नोट करतो याला मार्क असतात. पहा आता या वर्किंग नोटच्या बाबतीत काय माहिती होती. पूर्ण टर्नओव्हर सांगितला होता 1,12,000, त्यापैकी 28,000 प्रीचे आहेत, राहिलेले 84,000 पोस्टचे आहेत. लगेच घेऊ आपण. टोटल टर्नओव्हर किती होता, 1,12,000 लेस प्री ऍक्विजिशन पिरियड सेल्स किंवा टर्नओव्हर म्हटलं तरी चालतं, 28,000. मग राहिलेली काय असणार आहे, पोस्ट ऍक्विजिशन पिरियड सेल्स, ते किती, 84,000. मग या 1,12,000चे 2 भाग पाडू. फर्स्ट आहे 28,000 प्री इनकॉर्पोरेशनचे किंवा प्री ऍक्विजिशन पिरियडचे, म्हणून इकडे घेऊ 28,000. आणि पोस्ट ऍक्विजिशन पिरियडचे किती आहे, 84,000, ते इथे घेतले. मग 28चा 84शी जर रेशो काढला तर 28 एके 28 आणि 28 त्रिक किती येतील, 84. मग रेशो किती आला, 1:3. समजला? हो सर. सगळ्यांचं झालं लिहून? सगळ्यांचं लिहून झालं? ओके. हो सर. आता ही जी रेंटची ऍडजस्टमेंट होती त्याची वर्किंग नोट करून घेऊ आपण. एकच मिनिट. त्याची वर्किंग नोट. कॅल्क्युलेशन ऑफ किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ रेंट. डिस्ट्रीब्युशन ऑफ रेंट असं म्हणा. डिस्ट्रीब्युशन ऑफ रेंट. तर रेंटच्या बाबतीत काय सांगितलं होतं, तर रेंट पर मंथ वॉज पेड ऍट द रेट ऑफ 500. कधीपासून, एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत. हे लिहून घ्या वाक्य. रेंट पर मंथ वॉज पेड ऍट द रेट ऑफ 500 फ्रॉम एप्रिल टू सप्टेंबर. एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 500 होतं. आणि नंतर पुढे काय झालं, त्याच्यामध्ये वाढ झाली 100 रुपयांनी. म्हणून लिहा इनक्रीज फ्रॉम द मंथ फ्रॉम ऑक्टोबर. ऑक्टोबर पासून वाढ झाली किती रुपयाची, 100 रुपयाची. म्हणून 500 अधिक 100 किती झाले, 600 रुपये. मग आपण महिने लिहून घेऊ. सगळ्यात पहिल्यापासून एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत, मार्च पर्यंत महिने लिहून घ्यायचे, म्हणजे चुकत नाही. आता एप्रिलला किती होतं, तर एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 500 होतं, म्हणून एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 500 लिहून घ्या. आणि ऑक्टोबर पासून पुढे किती झालेले, 600 झालेले आहे. म्हणून ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत किती लिहावं लागेल आपल्याला, 600 600 600 600 600. कंपनी अस्तित्वात केव्हा आली, तर 1 ऑगस्टला आली. म्हणजे पहिले 4 महिने जे होते ते कशाचे होते, प्रीचे होते. म्हणजे हा पोर्शन कशाचा होता, प्रीचा होता. म्हणून हे जर काउंट केलं, हे जर मोजलं, किती रेंट दिली आपण, तर किती दिलेलं आहे, 500 1000 2000. प्री इनकॉर्पोरेशनला किती रेंट दिलं, 2000. आणि इथलचे पण मोजून घ्यायचे. हा जो पोर्शन आहे हा पोर्शन पोस्ट इनकॉर्पोरेशनचा आहे. तर हा किती आहे, तर हे 500 आणि 500 किती झाले, 1000. 1000 आणि 1 2 3 4 5 6 6 6 36, 3600 आणि हे 1000, 4600. 4600 दोघांची टोटल करून बघा तेवढीच येते का, जेवढी त्यांनी दिली तेवढी. 2000 अधिक 4600 किती होतात, 6600. सर बरोबर. 6600 म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे.
झाली सगळ्यांची वर्किंग नोट लिहून? हो सर. ओके. एकच मिनिट. पहा इथे रेंट दिलं होतं 6,600 आणि आपण त्याप्रमाणे वर्किंग नोट केलेली आहे. सोडवायला सुरुवात करू. स्टेटमेंट आखून घेतला असेल तुम्ही. आता एक 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 आयटम पाहू आणि इथे लिहू. सगळ्यात पहिल्यांदा लिहितो आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट ग्रॉस प्रॉफिट दिलेला होता. किती दिलेला होता? 80,000. 80,000. माझं काहीतरी चुकलंय मग. एक मिनिट. थांबा. ओके. फाईल डिलीट झालेली दिसतीये माझ्याकडून. ओके. मी शेअरिंग जरा स्टॉप करतो. ग्रॉस प्रॉफिट लिहा तुम्ही, आपण सॉल्व्ह करू. ग्रॉस प्रॉफिट 80,000 आणि रेशो कोणता होता? सेल्स रेशो. मग एकाच 3 मध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला तर किती येतील? 20,000 आणि 60,000. बरोबर. आणि त्याची टोटल घ्यायची 80,000, 20,000 आणि 60,000. नेक्स्ट पुढे आहे आपण लिहितो एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर. आणि त्यामध्ये सॅलरीज 12,000 दिली होती. रेशो होता टाइम रेशो 1:2, एकाच 2. 12,000 जर एकाच 2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर किती येतील? 4,000 आणि 8,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस इज प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 1,200 रुपये होती. टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहे आणि ती जर डिस्ट्रीब्यूट केली तर किती येतील? 400 आणि 800. नेक्स्ट सेलिंग एक्सपेन्सेस 4,200. सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची एकाच 3 मध्ये. 4,200 भागिले 4 करायचं 1,050 आणि 3,150. समजतंय ना? हो सर. ओके. एक्सपेन्सेस इज ऍडव्हर्टाइजमेंट. 4,000. सेल्स रेशोच म्हटलेले आपण एकाच 3. 1,000 आणि 3,000. नेक्स्ट सन्ड्री एक्सपेन्सेस 9,450. रेशो कोणता म्हटलेला आपण? टाइम रेशो एकाच 2. जर डिस्ट्रीब्यूट केले तर किती येतील? 3,150 आणि 6,300. 6,300. 3,150 च्या डबल 6,300. नेक्स्ट रेंट 6,600. आणि आपण पाहिलं होतं 2,000 आणि 4,600. 2,000 आणि 4,600. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,050. आणि रेशो कोणता? ऍडजस्टमेंट नाही, टाइम रेशो एकाच 2. भागिले 3 केलं तर 350 आणि त्याच्या डबल 700. 350 आणि 700 350 and 700. नेक्स्ट इज डायरेक्टर फीज 2,800. ते आपण डायरेक्ट लिहितो पोस्टला 2,800. 2,800 डायरेक्ट पोस्ट मध्ये लिहायचे. बॅड डेट्स 800 रुपये. 200 आणि 600 सेल्स रेशो मध्ये.
200 आणि 600. नेक्स्ट कमिशन 4000 सेल्स रेशोच आहे आणि एकदम सोपं आहे 1000 आणि 3000. आता 2-3च राहिलेले आहेत. नेक्स्ट ऑडिट फीज 2500 डायरेक्ट आपण लिहिणार पोस्टला 2500. डिबेंचर इंटरेस्ट 750 ती सुद्धा डायरेक्ट 750. याच्यावर ऍडजस्टमेंट होती पहा इंटरेस्ट पेड टू वेंडॉर्स 1050 आणि आपण कॅल्क्युलेशन केलं होतं 700 आणि 350 आलं. 700 आणि 350 4 महिन्याचं 4 महिन्याचं 700 आलं, 2 महिन्याचं 350 आलं. शेवट सेकंड लास्ट सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस 6300. सेल्स रेशो 1:3 1575 आणि राहिलेले 4725. शेवटी डेप्रिशिएशन 2400 आणि आपण पाहिलं होतं पहा काय पाहिलं होतं त्यापैकी 150 रुपये काय होते पोस्टचे होते आणि मग राहिल्यानंतर आपण 2250 पाहिले होते. ते 2250 टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 2250 टाइम रेशो होता 1:2 म्हणून 2250 भागिले जर 3 केलं तर ते येतील 750 आणि त्याच्या डबल 1500 आणि पहिले आहे 150. जर ते पाहिलं तर ते किती 1650. समजलं का डेप्रिशिएशन कसे आले 1650 आणि 750? नाही सर. बघा डेप्रिशिएशनच्या बाबतीत काय ऍडजस्टमेंट होती मी ऍडजस्टमेंट दाखवतो. बघा इथं काय सांगितलेलं आहे डेप्रिशिएशनच्या बाबतीत. डेप्रिशिएशन इन्क्लुड्स ₹150 फ्रॉम द ऍसेट रिक्वायर्ड इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. म्हणजे हे जे 2400 रुपये आहेत त्यातले 150 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत. इथं आपण पाहिलेलं होतं पहा ह्या 2400 पैकी 150 पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत म्हणजे पोस्टला जाणार आहे 150 रुपये. राहिले किती 2250 आणि आपण टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. मग जर 2250 टाइम रेशो किती होता आपला 1:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करू. 2250 भागिले 3 करा किती येतं 750 आणि 1500 आणि इकडे आले 1500. हे दाखवणार आपण प्रीला आणि हे जे 1500 आहेत हे 1500 आणि हे वरचे 150 जर यांची बेरीज केली तर ती किती येते 1650. मग अशा प्रकारे आपण 750 प्रीला आणि 1650 कुठे दाखवणार पोस्टला. म्हणून इथे जे आहेत ते किती आलेले आहेत 750 आणि 1650. हे जे डेप्रिशिएशन आहे ते किती आले 750 आणि 1650. आता समजलं का? हो सर. हो सर. मग आता टोटल एक्सपेंडिचर करा ते येतील 59100. प्रीचे येतील 16175 आणि पोस्टचे येतील 42925. मग 80,000तून 59100 जर गेले तर राहतील 20,900 आणि इथे पहा किती होते 20,000. 20,000तून 16,175 गेले तर राहतील 3,825. हे जे 3,825 आहेत ना याला कॅपिटल प्रॉफिट पण म्हटलं जातं. प्रीला जे काही राहील ना प्रॉफिट त्याला कॅपिटल प्रॉफिट म्हटला जातो. नेक्स्ट आणि 60,000तून 42,925 गेले तर राहतील 17,075 आणि लास्टला म्हणायचं ग्रँड टोटल एवढीच येते 80,000 20,000 आणि 60,000.
समजलं का सगळ्यांना?